नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओत आपण पाहणार आहात लक्ष्मीपूजन संपूर्ण माहिती आणि लक्ष्मी कुबेर पूजाविधी. अश्विनातले शेवटचे 2 दिवस आणि कार्तिकेचे पहिले 2 दिवस अशी ही 4 दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन वद्य अमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानात, सोन्या चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातलं सोनं, नाणं, रोकडं यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशोबाच्या वह्यांचे पूजन करतात. या धनलक्ष्मी पूजनाच्या बरोबरच या दिवशी आरोग्यलक्ष्मी, केरसुणी ही पूजा करतात. शक्यतो हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरात श्रीसूक्त पठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो. प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा शिवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीप प्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पूजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्त काळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या. त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्यांची पत्नी इरितीसह दाखविलेली आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्याची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले. लक्ष्मीपूजन विधी आणि संपूर्ण माहिती. महालक्ष्मी देवी पूजन, कुबेरपूजन आणि गादीपूजन या दिवशी केले जाते. पूजा करण्यापूर्वी वेळ. या पद्धतीने महालक्ष्मी पूजन करण्यासाठी 15 मिनिटे वेळ लागतो. ज्या व्यक्तीकडे वेळ नाही किंवा मोठी पूजा करण्याची इच्छा नाही, तसेच त्याला संस्कृतीचे ज्ञान नाही, ती व्यक्ती ही विधी करू शकते. आपण विकत घेतलेल्या नवीन प्रतिमेची, मूर्तीची पूजा करण्यासाठी विधी निर्देश व मंत्राचा भावार्थ मराठीत प्रस्तुत केला जात आहे, ज्यामुळे संस्कृतच्या अडचणी दूर होऊ शकतील. पूजन सामग्री. आवश्यक ती पूजन सामग्री पूजेपूर्वीच मांडून ठेवा. मुहूर्त पंचांगात पहा. वस्त्र. पूजा सुरू करण्यापूर्वी अंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करा. कपाळाला गंध लावून पूजा करा. दिवसा पूर्वेला तोंड करून किंवा संध्याकाळी उत्तरेला तोंड करून पूजा करा. आसन. कुशाच्या किंवा लाल उशीच्या आसनावर बसून पूजा करा. फाटलेले किंवा कपड्याचे आसन किंवा दगडावर बसून पूजा करू नये. पूजन सामग्री. पूजन सुरू करण्यापूर्वी पूजेचे सर्व साहित्य आपल्याजवळ आणून ठेवा. शुद्ध पाणी एखाद्या पवित्र भांड्यात अगोदरच घ्या. वस्त्र. हात धुण्यासाठी आणि हात पुसण्यासाठी स्वच्छ कपडा आपल्याजवळ ठेवा. परिधान केलेल्या वस्त्राने हात पुसू नये किंवा धुऊ. मूर्ती स्थापना. पूजा सुरू करण्यापूर्वी स्त्री महालक्ष्मीची प्रतिमा एखाद्या लाकडाच्या पाटावर किंवा गहू, मूग, ज्वारीच्या धान्यावर लाल कपडा अंथरून स्थापित करावी. पूजन प्रारंभ. पूजा करणाऱ्या व्यक्तीने प्रत्येक क्रियेबरोबर मराठीत दिलेल्या दिशानिर्देश वाचून त्यांचे अनुसरण करावे. प्रत्येक क्रियेच्या माहितीसाठी
कृतीचा उल्लेख दिलेला आहे. संपूर्ण विधी 2-3 वेळा वाचून पाहिली किंवा ऐकली तर महालक्ष्मी पूजनाचा आनंद घेऊ शकता. दीपक पूजन. तुपाने भरलेल्या पात्रात किंवा प्रज्वलित ठेवलेला दिवा लावून हात धुवा. खाली अक्षदा टाकून त्यावर दिवा ठेवा. हातात फुलांच्या पाकळ्या घेऊन खालील मंत्र म्हणा. हे दीपदेवी, मला नेहमी सुखी राहू दे. जोपर्यंत हे पूजन चालू आहे तोपर्यंत आपण शांत किंवा स्थिर प्रज्वलित होत राहा आणि पाकळ्या दिव्याच्या खालील बाजूस ठेवा. परिक्रमा. हातात पाणी घेऊन खालील प्रत्येक मंत्राचा एकदा उच्चार करा. चौथा मंत्र म्हटल्यानंतर हात धुवा. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. ओम गोविंदाय नमः स्वाहा. ओम ऋषिकेशाय नमः स्वाहा. हस्त प्रक्षालयामी म्हणजेच हात धुवा. पवित्रीकरण. पूजेसाठी उजव्या हाताच्या अनामिकेजवळील सर्व बोटांनी खालील मंत्र बोला आणि स्वतःच्या अंगावर किंवा पूजा साहित्यावर पाणी शिंपडावे. मंत्र आहे. भगवान श्री पुंडरीक्षकाचे नामोच्चारण केल्याने पवित्र किंवा अपवित्र कोणत्याही अवस्थेत असणारा मनुष्य अंतःकरण पवित्रता प्राप्त करू शकतो. तर तो हा मंत्र. भगवान पुंडरीक्षा, मला खालील पवित्रता प्रसन्न कर. भगवान पुंडरीक्षा, मला पवित्रता प्रसन्न कर. आता ती पवित्रता. स्वस्तिपूजन विधी. शुभकार्य आणि शांतीसाठी हा मंत्र म्हटला जातो. मंत्र असा आहे की हे त्रिलोका, मला शांतता लाभू दे. हे अंतरिक्षा, मला शांतता लाभू दे. हे पृथ्वी, मला शांतता लाभू दे. जल, मला शांतता लाभू दे. औषधी देवी, मला शांतता लाभू दे. विश्वदेवी, मला शांतता मिळू दे. जी शांती परब्रह्मापासून सर्वांना मिळते ती मला मिळू दे. हे सदाकार्यात मग्न असणाऱ्या सूर्यकोटीप्रमाणे महातेजस्वी विशाळ गणपती देवा, माझे दुःख निवारण कर. हे नारायणी, सर्व प्रकारची मंगलकामना करणारी त्रिनेत्रधारी मंगलदायिनी देवी, आपण सर्व पुरुषांनी सिद्ध देणारी देवी आहात. मी आपल्या शरण येतो. माझा आपणास नमस्कार आहे. तिन्ही देवांचे स्वामी ब्रह्मा विष्णू महेशाने सुरू केलेल्या या सर्व कार्यात आम्हाला सिद्धी मिळू दे, असा हा मंत्र आहे तो म्हणावा. त्यानंतर हातात पाणी घेऊन दिवाळीच्या शुभमुहूर्तावर श्री महालक्ष्मीची प्रसन्नतेने पूजा करतो असा संकल्प करा. आता श्री गणेश पूजन. गणेशाचे ध्यान म्हणून गणेशाला प्रणाम केला जातो आणि मंत्र. सृष्टीच्या प्रारंभ काळात प्रकट झालेले हे जे जगाचे परमकारण आहे. गणेशाला 4 भुजा आहेत. गजवदन असल्यामुळे त्यांचे दोन्ही कान सुपाच्या आकाराचे आहेत. असे ते लंबोदर असून त्यांचा रंग लाल आहे. लाल रंगाचे वस्त्र, चंदन आणि फुले प्रिय असणारे गणपती. या गणपतीचे म्हणजे जो व्यक्ती गणेशाची नित्य पूजा करतो त्याला योगित्व प्राप्त होते. हे गणराया, आपल्याला मी प्रणाम करतो. आवाहन व प्रतिष्ठापना. हातात अक्षता घेऊन मंत्र म्हणावे, म्हणजेच तांदूळ अर्पण करा. ओम महालक्ष्मी देवी सिद्धी बुद्धीसहित प्रतिष्ठित हो. आता स्नानविधीमध्ये प्रथमतः पाण्याने, नंतर पंचामृत आणि नंतर पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान केले जाते. याला स्नानीय समर्पण, पंचामृत समर्पण, शुद्धोदक स्नान असे म्हणतात. शुद्धोदक स्नान असेही म्हणतात. महालक्ष्मीची मूर्ती मातीची असल्यास एका पूजेच्या सुपारीवर गणेशाची भावना व्यक्त करून स्नान केले जाते. मूर्तीवर थोडे पाणी शिंपडले जाते. सुपारीला तामणात ठेवून पुढील क्रिया करायची आहे. मंत्र असा आहे की स्नानीय समर्पण म्हणजे शुद्ध पाण्याने स्नान. देवी, हे गंगाजल जे सर्व पापांचा नाश करणारे आणि शुभ आहे त्याने आपल्याला मी आंघोळ घालत आहे आणि त्याचा आपण स्वीकार करावा. पंचामृत स्नान. हे देवी, दूध, दही, तूप, मध आणि साखरयुक्त असं हे पंचामृत आहे आणि त्याने आपल्याला मी स्नान करत आहे, त्याचा आपण स्वीकार करावा. त्यानंतर हे देवी, शुद्ध पाण्याच्या रूपात गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी, गोदावरी
उपस्थित आहेत आणि ह्याने आपण स्नान करत आहोत ते तुम्ही जलग्रहण करा असं म्हणावे. आता वस्त्र किंवा उपवस्त्र विधी. उपवस्त्र आणि वस्त्र असे 2 वस्त्र अर्पित केले जातात. उपवस्त्र समर्पण हे महालक्ष्मी विविध प्रकारचे चित्र सुशोभित वस्त्र आपल्याला समर्पित आहे. आपण त्याचा स्वीकार करावा आणि मला यशस्वी होऊ द्या. गंध किंवा फुले विधी. महालक्ष्मीला गणपतीला रक्तचंदनी अर्पित केले जाते. सुगंधित धूप. पूजेमध्ये मनमोहक सुगंधी अगरबत्ती लावली पाहिजे. अगरबत्ती लावून धूप पसरवा. उत्तम गंधयुक्त वनस्पतीच्या रसापासून तयार धूप जी सर्व देवतांना सुवास घेण्यास योग्य आहे. हे महालक्ष्मी, हे आपल्या सेवेशी समर्पित आहे. आपण याचा स्वीकार करावा. ज्योती दर्शन. या विधीसाठी एक दिवा लावून हात धुवावे. त्यानंतर हे महालक्ष्मी, कापसाच्या वातीने प्रज्वलित दीपक आपल्या सेवेसाठी अर्पण करीत आहे. तो त्रैलोक्याचा अंधकार दूर करणारा आहे. हे दीप ज्योतिर्मय देवी, माझ्या परमात्मा, मी आपणास हा दीपक अर्पण करत आहे. हे देवी, आपण मला नरक यातनांपासून वाचवा. माझ्याकडून झालेल्या पापांची मला क्षमा करा. असा हा तो मंत्र आहे. विधी. विविध प्रकारचे मोदक, मिठाई, फळे यामध्ये केळी, सफरचंद, चिकू इत्यादी अर्पण करावे. आणि मंत्र असा आहे की हे देवी, दही, दूध, तुपापासून तयार केलेले खाद्यपदार्थ नैवेद्याच्या रूपात अर्पण करतो. आपण त्याचा स्वीकार करा. हे देवी, आपण हे नैवेद्य ग्रहण करा. आपल्याप्रती माझ्या मनात असलेल्या भक्तीस सार्थक करा. मला परलोकात शांती मिळू दे. त्यानंतर दक्षिणा किंवा नारळ, श्रीफळ विधी कसा आहे तर 1 श्रीफळ किंवा दक्षिणा देवीला दान केली जाते. आणि त्यानंतर आरती. कापराच्या 1 किंवा 3 वड्या प्रज्वलित ठेवून आरती केली जाते. महालक्ष्मी चरणी नमस्कार करून कापूर निरंजन आपल्याला समर्पित आहे. हात जोडून प्रणाम करा. आरती घेतल्यानंतर अवश्य हात धुवून घ्या. पुष्पांजली. हातात फुले अथवा फुलांच्या पाकळ्या घेऊन मंत्र म्हणावे. महालक्ष्मी नमस्कार करून मंत्र पुष्पांजली अर्पण करतो. प्रदक्षिणा. मनुष्याने केलेली सर्व पापे परिक्रमा करतेवेळी पावला पावलावर नष्ट होऊन जातात. ओम महालक्ष्मीला नमस्कार करून प्रदक्षिणा अर्पित करतो. हा मंत्र आहे. हे महालक्ष्मी, तू विघ्नावर विजय मिळवणारी आणि ज्ञानसंपन्न आहेस. आपल्या चरणी माझा नमस्कार आहे. नमस्कार अनेक वेळा केला जातो आणि तो करावा. हे देवी, आपण नेहमी माझ्या कार्यात येणाऱ्या विघ्नांचा सर्वनाश करा. त्यानंतर क्षमा आणि प्रार्थना. पूजाविधी करताना माहितीच्या अभावाने काही चुका होऊ शकतात. या व्हिडिओत सुद्धा काही सांगताना छोट्या मोठ्या चुका झाल्या असतात. त्यासाठी क्षमा प्रार्थना केली जाते आणि मंत्रात ती म्हणावी. यासाठी हात जोडून, हे देवी, मला मंत्र आणि भक्ती येत नाही. मला स्तुतीही करता येत नाही. स्वभावाने मी आळशी असल्यामुळे विविध पूजन साहित्याने तुझी विधिवत पूजा करू शकलो नाही. हे देवी, मी अज्ञानाने जी पूजा केली आहे, कृपा करून ती मान्य करून घे. माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल मला क्षमा कर. मी या केलेल्या पूजेमुळे आपण माझ्यावर प्रसन्न राहाल अशी अपेक्षा करतो. त्यानंतर प्रणाम किंवा पूजा समर्पण. पूजेच्या शेवटी साष्टांग प्रणाम केला पाहिजे. म्हणजेच पूजा कर्म ईश्वराला समर्पित करणे आवश्यक आहे. प्रथम साष्टांग प्रणाम करा. त्यानंतर हातात पाणी घेऊन मंत्र म्हणा. या पूजेमुळे सिद्धी बुद्धीसहित महालक्ष्मी संतुष्ट होऊ दे. या पूजेवर माझा नाही तिचाच अधिकार आहे असं म्हणा. मित्रांनो, आपण संस्कृत भाषेचा अडचण म्हणून मराठी शुद्ध सोप्या भाषेत मराठीत मंत्र सांगितलेले आहेत. ते तुम्हाला कसे वाटले? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.